यांच्याकडे आपण जाऊयात। पण सध्या आपण बघतोय की 134 जागांवरचे कौल हाती आलेले आहेत। त्यापैकी भाजपचे उमेदवार 42 जागांवर आघाडीवर आहेत, तर जेडीयूचे उमेदवार हे 30 जागांवर आघाडीवर आहेत। 7 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे, तर राजदच्या उमेदवारांनी जवळपास 40 जागांवर आघाडी घेतलेली आहे। भाजप आणि आरजेडीत सध्या काटेकी टक्कर बघायला मिळते आहे। 243 जागांवर मतदान झालेलं होतं बिहारमध्ये, त्यातल्या 135 जागांवरचे कौल हाती यायला सुरुवात झालेल्या आहेत। हा अंतिम निकाल नाही, कारण मतमोजणी अजून सुरू आहे। पोस्टल वोट्स आता फक्त मोजले जात आहेत। 50% जागांचे कल हाती आलेले आहेत, निकाल नाही। आणि त्यानुसार एनडीएचे उमेदवार 79 जागांवर आघाडीवर आहेत, महागठबंधनचे 52 आणि अन्य ठिकाणी 4 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। मैथिली ठाकूर ज्यांच्या उमेदवारीची बरीच चर्चा झाली होती, प्रसिद्ध भजन गायिका आहेत, तरुण आहेत, त्यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेली होती, त्या सुद्धा सध्या आघाडीवर आहेत। भाजप आणि आरजेडीत काटेकी टक्कर बघायला मिळते आहे। पण या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा। तेजस्वी यादव यांच्याबद्दल सुद्धा एक महत्त्वाची अपडेट येते आहे। महुवामधून तेजप्रताप यादव यांनी पिछाडी घेतलेली आहे। 100 जागांचे कल आता हाती आलेले आहेत। राघोपूरमधून भाजपचे सतीश कुमार हे सध्या पिछाडीवर आहेत। राघोपूरमधून तेजस्वी यादव हे उमेदवार आहेत आणि त्यांनी आघाडी घेतलेली आहे। भाजप आणि आरजेडीत सध्या चुरस बघायला मिळते आहे। मी किरण तारे सरांकडे जातो। किरण सर, प्रशांत किशोर यांनी अख्खा बिहार पिंजून काढलेला होता। निवडणुकीच्या आधीपासून जागोजागी यात्रा काढल्या होत्या आणि या यात्रेला प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता। तर प्रशांत किशोर हा फॅक्टर या निवडणुकीत कितपत चालेल वाटतं? मला वाटतं प्रशांत किशोर यांचा अजिबात प्रभाव तिकडे पडलेला दिसत नाही आहे। याचं कारण मुख्य असं आहे की प्रशांत किशोर यांची पहिली निवडणूक आहे। म्हणजे निवडणूक कशी लढवावी याचा सल्ला देणं तसं सोपं आहे, पण प्रत्यक्ष निवडणूक लढवणं हे अत्यंत अवघड आहे, हे त्यांना आता कळलं असेल। आणि प्रशांत किशोर यांनी सगळ्यात मोठी चूक काय केली, जी माझ्या दृष्टीने चूक आहे, की त्यांनी वातावरण निर्मिती केली, मात्र स्वतः निवडणूक लढवले नाहीत। म्हणजे जे राज ठाकरेंनी केलं महाराष्ट्रामध्ये, की वातावरण निर्मिती करायची, जाहीर करायचं मी निवडणूक लढवणार आणि ऐन वेळेला माघार घ्यायची, तोच प्रकार प्रशांत किशोर यांनी तिकडे केला। त्यामुळे प्रशांत किशोर हे खरंच गंभीर आहेत का आपल्या सगळ्या त्यांच्या ज्या काय घोषणा आहेत त्याच्याबद्दल किंवा त्यांचे जे काही विचार आहेत त्याबद्दल, याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं। अरविंद केजरीवालांनी काय केलं होतं, केजरीवालांनी पण आंदोलन उभं केलं, पण केजरीवाल स्वतः निवडणूक लढलेत आणि ते निवडून आलेत। पण तुम्ही स्वतः निवडणूक लढत नाही आहात आणि तुम्ही इतरांना निवडणूक लढायला लावतात, याचा अर्थ पक्षाचं नेतृत्व ठाम नाही आहे किंवा त्यांना जिंकण्याचा विश्वास नाही आहे, असा एक मेसेज त्यातनं गेला, तो जनस्वराजला महागात पडतोय। मला असं वाटतं की 1 किंवा 2 जागा मिळाल्यात त्यांना तरीसुद्धा खूप होईल, पण जनस्वराजने एक काम केलं आहे की जिथे जिथे जातीचं गणित होतं किंवा जिथे जातीच्या गणितामध्ये समोरचा उमेदवार तितकासा प्रभावी ठरला नाही किंवा जिथे नाराजी निर्माण झाली, अशी मतं जनस्वराजकडे गेलेली आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील। उदाहरणार्थ मी आधी म्हणालो त्याप्रमाणे भूमिहार समाजाची मतं जी आहेत, जिथे भूमिहार समाजाला अपेक्षा होती की त्यांच्यातलाच कोणीतरी एकाला उमेदवारी मिळेल, ती ना एनडीएने दिली ना आरजेडीने दिली, अशी मतं ही जनस्वराजकडे गेलेली आहेत। त्यामुळे जिथे जिथे नाराजी आहे त्या नाराजीची मतं सगळी जनस्वराजकडे गेलेली आपल्याला बघायला मिळतात। पण त्याचा परिणाम असा आला आहे की जनस्वराज हे वोट काटणारी म्हणजे हे मतं कापणारी फक्त पक्ष म्हणून उरलेला आहे। ते स्वतः निवडणूक लढत असले तरी निवडून येतील अशी काही शक्यता त्यांची अजिबात दिसत नाही। दुसरा मुद्दा आपल्या आधीच्या चर्चेमध्ये जो होता की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधलं जे काय द्वंद्व आपण इथे पाहायला मिळालं, प्रकाशजींच्या एका मताशी मी संपूर्णपणाने असहमत आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकारांच्या पुढे काही विषय मांडला म्हणजे तो जनतेपुढे जात नाही, हा फार मोठा गैरसमज आहे। असं होत नसतं। पत्रकार हे शेवटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, जनता म्हणूनच त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे। आणि 2014 पर्यंत नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर होईपर्यंत भारतीय जनता पार्टी फक्त प्रेस कॉन्फरन्सवर जाणारा पक्ष होता, हे पण आपण बघितलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तरी प्रेस कॉन्फरन्सला कमी लेखू नये अशी माझी एवढी याच्यामध्ये अपेक्षा आहे। दुसरा मुद्दा जो काँग्रेसचा आहे, म्हणजे भाजप सांगतं ते सगळंच बरोबर आहे आणि काँग्रेस सांगतं ते सगळं चूक आहे, किंवा काँग्रेस सांगतं सगळंच बरोबर आहे भाजप सांगतं चूक आहे, असं काही नाही। वोट चोरीचा मुद्दा बिहारमध्ये अजिबात चाललेला नाही असं माझे इथले सहकारी मला सांगतायत। याचं कारण असं होतं की वोट अधिकार यात्रा मी आधी म्हणालो त्याप्रमाणे ज्या ज्या भागातनं गेली किंवा त्या वोट अधिकार यात्रेसाठी जो मार्ग निश्चित करण्यात आला होता, ते मतदारसंघ जिथे मुस्लिम मतदारांची संख्या किमान 30% आहे अशा ठिकाणी ती यात्रा काढण्यात आली होती। म्हणजे टार्गेट काय होतं, टार्गेट होतं फक्त मुस्लिम मतदारांना महागठबंधनकडे वळवणं, हे टार्गेट होतं। त्याला नाव देण्यात आलं वोटर अधिकार यात्रा किंवा वोट अधिकार यात्रा जी काय होती। पण वोट चोरीचा मुद्दा सामान्य जनतेला एवढ्यासाठी अपील होत नाहीये की माझं मत तर शाबूत आहे,
त्यामुळे मला काय फरक पडतो एखाद्याचं मत कापलं गेलं असेल तरी, झालंय की नाही आपल्याला माहीत नाही, पण समजा असं झालं असेल तर मला काहीच फरक पडत नाही आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये असो किंवा बिहारसारख्या ठिकाणी असो, जोवर मी सेफ आहे तोवर मला बाकीच्यांची काहीच काळजी करायचं कारण नाही. ही मानसिकता सर्वसामान्य लोकांची आहे. त्यामुळे जोवर मी सुरक्षित आहे तोवर मला बाकीच्यांची काळजी नाही. त्यामुळे वोट चोरीचा मुद्दा हा थेटपणाने परिणाम करणारा नाही आहे. त्याऐवजी अपोजिशन पार्टीने काय केलं, महागठबंधनने काय केलं, त्यांनी नितीश कुमार यांना टार्गेट केलं. नितीश कुमार यांचं वय झालंय, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना गोष्टी आठवत नाहीत, ते वेड्यासारखे वागतात, अशा पद्धतीची स्टेटमेंट करण्यात आली. नितीश कुमार यांची प्रतिमा, ते सुशासन वगैरे सगळे आपण एक वेळ बाजूला ठेवूया, पण ग्रामीण भागामध्ये नितीश कुमार यांची प्रतिमा आजही चांगली आहे. लोकांना ते आपलेसे वाटतात. विशेषतः महिलांना दारूबंदी केल्यामुळे नितीश कुमार यांच्याबद्दल एक आस्था आहे आणि एखाद्या व्यक्तीवर जेव्हा पर्सनली टीका होते तेव्हा त्याचा उलटा परिणाम होत असतो. आपण महाराष्ट्रामध्ये पण पाहिलं. लोकसभा निवडणुकीच्या, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला शरद पवारांना जेव्हा ईडीची नोटीस पाठवण्यात आली तेव्हा कसं वातावरण फिरलं आणि पुढे काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे नितीश कुमार जे 20-20 वर्ष तिकडे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं काहीतरी ग्राउंड तिकडे तयार झालं आहे. त्यांच्यावर केलेला वैयक्तिक हल्ला हा ग्रामीण भागामध्ये रुसलेला नाही. त्यामुळे जिथे JDUच्या जागा कमी होणार होत्या त्या ग्रामीण भागात आपल्याला वाढताना दिसत आहेत, केवळ या एका चुकीमुळे. नितीश कुमार यांच्या प्रशासनाबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल टीका केली असती तर आपण समजू शकलो असतो. बरोबर. पण नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन बिघडलंय हा मेसेज मात्र त्यांच्या समर्थकांमध्ये चुकीचा गेलेला आहे. ओके, मग हा मेसेज या निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मतदारांना प्रभावित केलंय? कारण तशा पद्धतीचे काही व्हिडिओ सुद्धा सर्क्युलेट होत होते नितीश कुमार यांचे, आणि आतापासून नाही, हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. कसं आहे, व्हिडिओ सर्क्युलेट होणं आणि कुणीतरी नेत्याने असं बोलून दाखवणं याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे परत मला महाराष्ट्राचं उदाहरण द्यायला आवडेल इकडे, की 2012च्या BMC इलेक्शनच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये, तिथे मी होतो उपस्थित, त्यांनी असं विधान केलं होतं की या निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरे यांचं फारसं महत्त्व राहणार नाही मुंबईमध्ये. बाळासाहेब ठाकरे विल बी इनकॉन्सिक्वेन्शियल असं त्यांचं स्पेसिफिक वाक्य होतं. त्याचा परिणाम असा झाला की शिवसेना जी बॅकफूटवर होती ती एका वाक्यामुळे जे बाळासाहेबांचे समर्थक होते, त्यांचे चाहते होते, ते उफाळून आलेत आणि भरभरून मतं मिळाली शिवसेनेला. शिवसेना सत्तेत परत आली. तसाच काहीसा प्रकार बिहारमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणजे नितीश कुमार यांना वैतागलेत लोक की आता झालीत 20-22 वर्ष झाली, किती दिवस त्यांचा चेहरा बघायचा. पण नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे असं म्हणणं हे उलटा परिणाम करणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या समर्थकांमध्ये किंवा त्यांचे जे काय थोडेफार चाहते शिल्लक आहेत त्यांना असं वाटू शकतं की अरे हा याच्याबद्दलचा पर्सनल अटॅक आहे, हा वैयक्तिक हल्ला होतोय. त्यामुळे देखील JDUच्या बाजूने भरभरून मतदान झालेलं आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळेल. ठीक आहे, तर आता आणखी एक अपडेट आहे. महागठबंधन 66 जागांवर आघाडीवर आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आता ठरताना दिसतोय. सुरुवातीचे जे कौल हाती येत आहेत त्यानुसार 55 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. भाजप आणि राजद यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळत आहेत, कारण राजदचे 53 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. JDUचे 37 आणि काँग्रेसचे 8 उमेदवार हे आघाडीवर आहेत. एकूण 169 जागांवरचे कौल हाती आलेले आहेत. त्यापैकी NDAने 100 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर महागठबंधनने 66 जागांवर. त्यामुळे जवळपास 34 जागांचा फरक अजूनही आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार NDAचं सरकार बिहारमध्ये येणार आहे, पण आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात बिहारच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल. राघोपूरमधून भाजपचे सतीश कुमार यांनी पिछाडी घेतली आहे आणि तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांच्या मतदारसंघामधून. प्रकाश गाडे,